वेलकम स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण या चॅप्टरमधला बेसिक इम्युनिटीचा जो भाग आहे तो पाहिला. इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटीचे टाईप्स, अँटीजन्स काय असतात, अँटीबॉडी कशा तयार केल्या जातात, अँटीबॉडीचं स्ट्रक्चर काय किंवा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हा कसा तयार केला जातो ही इन्फॉर्मेशन आपण पाहिली. आता यापुढे आपण या चॅप्टरचा अप्लाइड भाग म्हणजे डिसीजेस हा भाग आपल्याला बघायचा आहे. तर सुरुवात करू. कॉमन ह्युमन डिसीजेस. डिसीज इट इज डिफाइन्ड ॲज अ कंडिशन ऑफ disturbed or deranged functioning of one or more organs or organ systems of the body caused due to infections, defective diet or heredity. डिसीज म्हणजे काय कंडिशन आहे? इट इज अ डिस्टर्ब्ड कंडिशन और डिस्टर्ब्ड फंक्शनिंग ऑफ वन और मोर ऑर्गन्स. एखादा किंवा अनेक ऑर्गन्स यांचे जे फंक्शन्स आहेत ते डिस्टर्ब होणे किंवा ऑर्गन सिस्टीम्स आहेत या डिस्टर्ब होणे म्हणजे दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज डिसीज. अँड डिसीजेस आर कॉज्ड ड्यू टू इन्फेक्शन्स, डिफेक्टिव्ह डाएट और हेरिडिटी. आता ह्या डिसीजेसचे आपल्याला मुख्यतः 3 कारणं पाहायला मिळतात. सम डिसीजेस मे बी कॉज्ड बाय इन्फेक्शन्स, सम डिसीजेस आर कॉज्ड ड्यू टू डिफेक्टिव्ह डाएट अँड सम डिसीजेस आर कॉज्ड ड्यू टू हेरिडिटी. डिसीजेस आर कॅटेगराइज्ड इन टू कंजेनायटल डिसीजेस अँड अक्वायर्ड डिसीजेस. या डिसीजेसचे 2 कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करता येतात. पहिली जी आहे कंजेनायटल डिसीजेस आणि दुसरी आहे अक्वायर्ड डिसीजेस. तर पहिले पाहू आपण कंजेनायटल डिसीजेस. कंजेनायटल डिसीजेस और इनबॉर्न डिसीजेस. कंजेनायटल डिसीजेसला इनबॉर्न डिसीजेस असंही म्हणतात बिकॉज दीज डिसीजेस आर प्रेझेंट फ्रॉम बर्थ. ही बरेचसे आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला जन्मापासूनच एखादा आजार असतो. अशा डिसीजेसला इनबॉर्न किंवा कंजेनायटल डिसीजेस असं म्हणतात. दीज डिसीजेस मे बी कॉज्ड बाय जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी और मेटाबॉलिक डिसऑर्डर्स. आता कंजेनायटल डिसीजेस होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी असू शकते. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे जीन्स जे आहेत जे की पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे, त्यांच्या चिल्ड्रन्सकडे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतात त्या जेनेटिक्समध्ये किंवा त्या जीन्समध्ये जर काही ॲबनॉर्मॅलिटी झाली तर, जसं आपण थॅलेसेमियामध्ये पाहतो, किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर ज्या बॉडीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यामध्ये जर काही डिसफंक्शनिंग आहे तर देखील आपल्याला इनबॉर्न डिसीजेस पाहायला मिळतात. दे मे बी परमनंट और वेअर इनक्युरेबल. हे जे डिसीजेस आहेत हे परमनंट, लाईफ लाँग, जोपर्यंत व्यक्ती आहे, जिवंत आहे तोपर्यंत तो आजार त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो. अँड दे वेअर इनक्युरेबल. शक्यतो त्यावर ट्रीटमेंटही होऊ शकत नाही. बट सम ऑफ द कंजेनायटल डिसीजेस कॅन बी क्युअर्ड बाय जीन थेरपी और एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी. पण काही कंजेनायटल आहेत जे आजार आहेत ज्यांच्यावर आत्ता जी ॲडव्हान्स्ड थेरपी जीन थेरपीद्वारे किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपीद्वारे क्युअर करता येतो. आता जे जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमुळे झालेले डिसीजेस आहेत त्यामध्ये जीन थेरपी म्हणजे जो जीन हा डिफेक्टिव्ह झालेला आहे तो जीन एकतर डिलीट केला जातो किंवा त्याऐवजी नॉर्मल हेल्दी जीन हा त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. म्हणजे त्या जीनद्वारे होणारे जे फंक्शन्स आहेत ते प्रॉपर व्हावेत म्हणजेच त्या व्यक्तीचा तो आजार हा दूर केला जातो. किंवा एन्झाईम रिप्लेसमेंट थेरपी आहे. जे आजार मेटाबॉलिक डिसऑर्डर्समुळे पाहायला मिळतात तर त्या मेटाबॉलिझममध्ये जर काही एन्झाईम्स हे डिफेक्टिव्ह असतील तर ते एन्झाईम रिप्लेस करून ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्स हे बरे करता येऊ शकतात. जसं इनबॉर्न डिसीजेसमध्ये ज्युवेनाईल डायबिटीज किंवा डायबिटीज मेलेटस हा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. किंवा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीमध्ये थॅलेसेमिया हा देखील इनबॉर्न डिसीजेसमध्ये येणारा आजार आहे. आता दुसरा प्रकार पाहू, अक्वायर्ड डिसीजेस.
दीज डिसीजेस आर डेव्हलप्ड आफ्टर बर्थ. बघा, कंजेनायटल डिसीजेस हे फ्रॉम बर्थ पाहायला मिळतात, परंतु अक्वायर्ड डिसीजेस जे आहेत दे आर डेव्हलप्ड आफ्टर बर्थ. जन्मानंतर होणारे जे आजार आहेत ते म्हणजे अक्वायर्ड डिसीजेस. दे कॅन बी सब डिवायडेड इंटू, त्यांचे पुन्हा दोन प्रकार, कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेस अँड नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर पहिला प्रकार पाहूत आपण, कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेस. The diseases which are transmitted from infected person to another healthy person, either directly or indirectly, are known as communicable or infectious diseases. आता कम्युनिकेबल म्हणजे किंवा इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे दीज आर ट्रान्समिटेड फ्रॉम, जर इन्फेक्टेड पर्सन आहे तर त्या इन्फेक्टेड पर्सनपासून दुसऱ्या हेल्दी पर्सन्सला तो डिसीज डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ट्रान्समिट केल्या जाऊ शकतो. सच डिसीजेस आर कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेस. जसं आता आपण पाहतोय की कोरोना किंवा कोविड-19 जो आहे इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. का? कारण इन्फेक्टेड पर्सनकडून तो दुसऱ्या हेल्दी पर्सन्सला होत आहे, डायरेक्टली होत आहे, एअरद्वारे होत आहे किंवा ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळं होत आहे. तर मलेरिया हा जो डिसीज आहे हा इनडायरेक्टली ट्रान्सफर होणारा डिसीज आहे. तर तो कसं? कारण तो इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनला होतो, बरोबर आहे, परंतु इथे एक मीडिया लागतो. जसं आपण म्हणतो की मॉस्किटो बाईटनी मलेरिया होतो आणि तो मीडिया लागतो, म्हणून हा इनडायरेक्टली ट्रान्समिट होणारा डिसीज आहे. द डिसीजेस दॅट मे बी ट्रान्समिटेड डायरेक्टली और इनडायरेक्टली, such diseases are called as communicable or infectious diseases. These diseases are caused by pathogens like viruses, bacteria, fungi, helminthes or worms, etc. आता कम्युनिकेबल डिसीजेस होण्यासाठी अनेक कारणं आहेत. व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल असेल, फंगाय असेल, तर महत्त्वाचं म्हणजे दे आर ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन. नेक्स्ट, नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. द डिसीजेस दॅट कॅन नॉट बी ट्रान्समिटेड फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अनदर हेल्दी पर्सन्स डायरेक्टली और इनडायरेक्टली, दे आर नोन ॲज नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. म्हणजे असे आजार जे इन्फेक्टेड पर्सनकडून हेल्दी पर्सनला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणत्याही मेथडद्वारे ट्रान्समिट केले जात नाहीत, त्या डिसीजेसला नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणतात. एक्झाम्पल, कॅन्सर किंवा डिफिशियन्सी डिसीजेस, याच्यामध्ये वेगवेगळ्या विटॅमिन्सच्या डिफिशियन्सीमुळे होणारे जे आजार आहेत हे नॉन कम्युनिकेबल किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये येतात, कारण ते एका पर्सनकडून दुसऱ्या पर्सनकडे ट्रान्समिट केले जात नाही. Here are some definitions. Pathogens. All disease causing organisms are called pathogens. जे काही डिसीज कॉज करणारे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांना पॅथोजन्स असं म्हणतात. एक्झाम्पल, व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगाय असे बरेचसे असू शकतात ज्यांच्यामुळं ऑर्गॅनिझम्स हे डिसीज्ड किंवा त्यांना वेगवेगळे आजार होत असतात. वेक्टर. Vectors are the organisms that are used by many pathogens to reach up to the host. आता आपण पाहिलं की काही जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत हे डायरेक्टली ट्रान्समिट केले जातात, तर काही इनडायरेक्टली ट्रान्समिट होत असतात. तर मग हे जे इनडायरेक्टली ट्रान्समिट होणारे डिसीजेस आहेत यांना बऱ्याच वेळा काही माध्यमांची गरज असते आणि ते माध्यम म्हणजे वेक्टर. Vectors are the organisms that are used by many pathogens. म्हणजे
वेगवेगळे पॅथोजन्स हे बऱ्याच व्हेक्टरचा आधार घेतात टू रीच अप टू द होस्ट. त्या होस्टकडे पोहोचण्यासाठी पॅथोजन्स ज्या माध्यमांचा उपयोग करतात दे आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. आता व्हॉट आर होस्ट? होस्ट आर द पर्सन्स विच बिकेम डिसीज्ड. पॅथोजन ज्यांच्यामध्ये डिसीज तयार करतात त्या इंडिव्हिज्युअलला होस्ट म्हणतात. आता इथं आपण ह्युमन डिसीजेस पाहतोय, म्हणजे इथं होस्ट जो आहे दॅट इज 100% ह्युमन्स आर द होस्ट. आणि मग ह्या ह्युमन्सपर्यंत पोहोचण्यासाठी सम पॅथोजन्स नीड मीडिया अँड दॅट मीडिएटर ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. जसं आपण पाहतो की मलेरिया जो आहे हा मॉस्किटो बाईटमुळे होतो असं आपण म्हणतो, पण ॲक्च्युली तो प्रोटिस्टमुळे होत असतो, प्लास्मोडियम स्पीसीजमुळे होत असतो. आणि ह्या प्लास्मोडियम स्पीसीज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या माध्यमांचा उपयोग करतात तो म्हणजे मॉस्किटो आहे. आणि हा मॉस्किटो म्हणजे या ठिकाणी ॲक्टिंग ॲज व्हेक्टर. व्हेक्टर आर द मीडिया. व्हेक्टर्स आर युजली पॅरासाइट्स. व्हेक्टर्स हे युजली कोण आहेत? पॅरासाइट्स आहेत. व्हॉट आर पॅरासाइट्स? इट इज ॲन ऑर्गॅनिझम दॅट लिव्ज इन or on the body of another organism and take its nutrition from the host organisms are called as parasites. Parasites म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे होस्ट ऑर्गॅनिझम्सच्या शरीरामध्ये किंवा बॉडी सरफेसवर राहत असतात आणि त्यांच्याकडून न्यूट्रिशन घेत असतात. अशा डिपेंडंट ऑर्गॅनिझम्सला पॅरासाइट्स असं म्हणतात. The parasites are of two categories, ectoparasites and endoparasites. तर ecto that means outside of the body, the parasites living on the body surface of host they are called as ectoparasites. असे पॅरासाइट्स जे होस्टच्या बॉडी सरफेसवर राहतात आणि आपलं न्यूट्रिशन घेतात. बॉडी सरफेसवर म्हणजे शरीराच्या बाहेर राहणारे आहेत. Such parasites are called as ectoparasites. Example are bed bugs or mosquito. Endoparasites, the parasites living in the body of host are called as endoparasites. Endo that means living inside. असे पॅरासाइट्स जे होस्टच्या बॉडीमध्ये राहतात आणि न्यूट्रिशन घेत असतात. Such parasites are called as endoparasites. आत राहणार. एक्झाम्पल आर वर्म्स. काही वर्म्स आहेत जे आपल्या इंटेस्टाईनमध्ये राहत असतात. किंवा प्लास्मोडियम, जसं आत्ता सांगितल्याप्रमाणे मलेरिया ज्याच्यामुळे होतो असा जो प्रोटिस्ट आहे तो आहे प्लास्मोडियम. इट इज अ प्रोटोझोआ अँड इट इज एंडोपॅरासाइट ऑफ द मॉस्किटो. जो ॲनाफिलस मॉस्किटो आहे त्याच्या शरीरात तो राहतो, त्याच्या शरीरामध्ये राहतो, म्हणजे तो एंडोपॅरासाइट्स आहे. अशा पद्धतीने पॅरासाइट्स, एक्टोपॅरासाइट्स, एंडोपॅरासाइट्स हे आपण वेगवेगळे डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम्स पाहिलेले आहेत. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल डिसीजेस स्टार्ट करणार आहोत. सो सॉल्व दिस क्वेश्चन्स and thank you.